पुरवठ्यामुळे नाहीये तर ती साठेबाजीमुळे. आता जरा सोलापुरात जाऊया आणि इथे सर्वसामान्य जनतेला वाढलेल्या महागाईचा कसा फटका बसतोय ते आपण ऐकूया. मुळात पेट्रोलचे, इंधनचे, गॅसचे दर वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन प्रत्येक गोष्टीला लागतं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचे दर वाढलेले आहेत आणि यामध्ये मला असं वाटतंय की सरकारचं थोडं नियोजन करण्यामध्ये चूक झालेली आहे. फटका बसत आहे गोरगरिबांनी. सरकारने याचा अवश्य विचार करून कमीत कमी टॅक्स कमी करून इंधनचे दर कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे. ह्या सर्व परिस्थितीला समोर जात असताना शासन कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. युद्ध झालं दुसऱ्या देशामध्ये, परंतु त्याचा फटका ह्या भारताला बसत आहे आणि हे फक्त आणि फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच हे सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत. मोदी सरकारचं सर्व एकाधिकारशाही चाललेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ असताना त्यांचे सल्लामसलत न करता एकाधिकारशाहीने मोदी निर्णय घेतात. त्या निर्णयाचा फटका केंद्रात, राज्यात आणि देशभरात अगदी खेडोपाडी गल्लोगल्ली प्रत्येक सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. मागच्या 2 महिन्याखालीच एसटीनं 10% भाडेवाढ केली, ज्याचं पेट्रोल अजून वाढलं नव्हतं तरी पण भाडेवाढ केली. जसं भाडेवाढ होते तसं जर पेट्रोल वाढत्या म्हणून तुम्ही डिझेल वाढत्या म्हणून भाडेवाढ करताय, तर डिझेल स्वस्त झाल्यावर स्वस्त पण केलं पाहिजे, पण तसं काही होताना दिसत नाही आहे. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की स्टेट गव्हर्नमेंटनं ॲक्च्युली एस टी जी डेली यूजसाठी खूप लोक वापरत आहेत, त्याचं तुम्ही भाडेवाढ कमी केली पाहिजे जेव्हा डिझेल स्वस्त होतोय, पण तसं होताना दिसत नाही आहे. सरकारचा आम्ही निषेध करतो. मोदी सरकार म्हणून आम्ही त्यांना मत दिलेलं आहे, सर्व सामान्य नागरिकांना त्यांना मत दिलेलं आहे. पण थोड्या दिवस आम्हाला भूल दिली, नंतर परत महागाई त्यांनी वाढवली. हळू करत इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, आता थोड्या वेळात दिवसानंतर परत आणखीन वाढवणार. प्रवासाचा दर वाढणार, सर्व साधन वाढणार. त्यामुळं खूप मोठा परिणाम आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळे महागाई वाढते आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचा रोष सुद्धा वाढताना दिसतोय. महागाई आहे हे तर आता कोणी नाकारू शकत नाहीये. मी सुरुवातीलाच म्हणाले होते की देशामध्ये इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक प्रवास महागू शकतो, तर त्याचं उदाहरण